प्रखर फ्रँडवॅड नेते आपल्या सोबत आहेत. आज नक्कीच त्यांच्या चर्चा होत आहेत. ते म्हणजे मनसेचा राजीनामा त्यांनी दिलाय. मनसेचे नेते प्रकाश महाजन माझ्यासोबत आहेत. काका, आज राजीनामा दिलाय, तरी मी मनसेचे नेते म्हणतोय, कारण खूप काळ तुम्ही या पक्षासाठी दिलाय, नेते म्हणून राहिलात आणि प्रखर प्रवक्ते म्हणून देखील तुमची ओळख आहे. मात्र असं काय झालं की अचानक थांबावं लागलं? नाही, असं एकदम काही होत नसतं. काही घटना घडत असतात. माणूस त्याच्यावर विचार करत असतो. एखादा निर्णय घेताना व्यक्तिगत मलाही त्रास होतोच. पण मला असं वाटतं की आपणही त्रासायचं, संघटनेतही त्रास आहे, त्याच्यापेक्षा आपण बाजूला झालेलं काही हरकत नाही, म्हणून मी बाजूला व्हायचा निर्णय घेतला. बाकी एक खंत आहे, एक वेदना आहे, एक बोच आहे की मी अमित ठाकरे यांची साथ नाही देऊ शकलो. त्या व्यक्तीला मी शब्द दिला, मी तुम्हाला साथ देईन. पण माणूस ठरवतो एक, होतो एक. कदाचित एवढंच माझ्या नशिबात असेल म्हणून मी काही त्यांना फार पुढे साथ देऊ शकलो नाही. बाकी मी माझ्या दिलेल्या जबाबदारीला व्यवस्थित पार पाडलं आणि तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की राजसाहेबांवर होणारे प्रत्येक शाब्दिक हल्ले हे मी स्वतःवर घेऊन त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे. विठ्ठलासोबतच नातं तोडतायच. कसं आता विठ्ठलाला एवढे भक्त आहेत, रोज भेटणारे आहेत, दिसणारे आहेत, त्याला माझ्यासारख्याची कुठं आठवण येईल? मी फार दूर आहे कुठेतरी कोपऱ्यात. तिथूनच मी पाय वर करून पाहतो, विठ्ठल दिसतो का ते. विठ्ठलाची माझ्यावर काही नजर नाही. ठीक आहे. काका, दुसरं एक आहे की दोन भाऊ एकत्र येतात आणि त्याच म्हणजे तो टायमिंग जो आहे, तो त्याच टायमिंगमध्ये तुमचा राजीनामा येतो. त्यामुळे चर्चांना देखील अनेक उदाहरण आले की दोन्ही भाऊ एकत्र येताना काकाला अडचण आहे का? मला अडचण असली असती तर मी बोललोच नसतो ना. दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे हे जाहीरपणे मांडणारा मीच माणूस आहे, दुसरं कोण आहे? काका, तिथूनच ही सुरुवात झाली होती. मी थोडं सरळ म्हणजे स्पष्ट विचारतोय, की कारण एवढे वर्ष संघटनेत दिल्याच्या नंतर तुम्ही बाहेर पडतायत, तर तुमचा चाहता वर्ग असेल किंवा बाकी प्रेक्षक असेल, त्यांना देखील उत्सुकता आहे की काका का जात आहेत? म्हणजे एक एवढे दिवस दिल्याच्या नंतर एक सन्मान, एक वेगळी हे असते. मात्र तुम्ही अचानक हा निर्णय घेतलाय. त्याच्यामागचं खरं कारण हवंय. अचानक हा निर्णय नसतो. प्रत्येक वेळा खरं कारण सांगितलंच पाहिजे असं नाही. पण कुठेतरी असं घडतं की आता वाटतं की संघटनेला आपली गरज नाही राहिली. मग जिथं आपली गरज नाही तिथं आपण उभा राहणं हे कितपत योग्य आहे? आपल्याला आता दरवाजेपर्यंत आणून सोडलंय. थांबायचं का नाही तुम्ही ठरवा. तुमच्या मर्जीवर दिल्यानंतर मी काय करायला पाहिजे? इगतपुरीच्या मेळाव्यामध्ये जे निमंत्रण नव्हतं, तिथून खरं बोलल्या जात होतं काका. हे पहा, पहिली गोष्ट अशी आहे की मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम मिळायला पाहिजे होतं, ते मिळत नव्हतं. योग्यतेप्रमाणे जो सन्मान मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता. मग आता पक्षाचं काही धोरण असेल, मी त्यात काय करू शकत होतो? पक्षाचं धोरण तर बदलू शकत नव्हतं. मी स्वतःला बदलायचं ठरवलं, मी घरी बसायचं ठरवलं. काका, त्रास होतोय? का नाही त्रास होणार? हो, एखाद्यावर जीवापाड प्रेम केल्यावर जर माणसाला उपेक्षाच मिळत असेल, माणूस काय करणार? त्याच्यापेक्षा असं वाटतं चला ठीक आहे, आपण दूर जाऊ. या दूर गेल्याने जर काही सगळं सुरळीत पडत असेल तर पडू दे. विठ्ठलांप्रती भक्ती होती, पण विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला नाही असंच म्हणता येईल. हे पहा, प्रश्न असा आहे की माझ्या एकट्याच्या भक्तीला काय अर्थ आहे? त्याची सुद्धा कृपा असली पाहिजे ना. विठ्ठल म्हणजे ज्याच्यासाठी म्हणून आपण पक्षात तिथं गेलो होतो, त्या व्यक्तीला जर आपल्याविषयी कुठं प्रेम राहिलं नसेल तर आपण काय करायला पाहिजे? जेव्हा पक्षप्रमुखावर नारायण राणे सारख्या नेत्यांनी हल्ला केला होता, नारायण राणे असतील किंवा त्यांचा संपूर्ण जो परिवार होता, त्यावेळी जो काही तुम्ही लढा दिला, म्हणजे एखाद्या 25शीतल्या व्यक्तीने दंड थोपटावे तसे ते दंड तुम्ही थोपटले होते. असं सगळं नवचैतन्य प्रत्येक जणाचा असा काहीतरी गैरसमज आहे की मी पक्षाच्या पाठिंब्यावर नारायण राणेशी लढा दिला. मी माझ्या वैयक्तिक पातळीवर लढा दिला. मला माहीत होतं काय आहे ते. मी माझ्या वैयक्तिक पातळीवर हा लढा दिला. कारण शेवटी माझ्या परिवाराच्या वर तो आघात होता, माझ्यावर तो आघात होता.
दुर्दैव असे की कुणीही पक्षातला वरिष्ठ नेता एका शब्दानेही माझी बाजू घेतली नाही. काय करायला पाहिजे मी? म्हणून मी ठरवलं की जाऊ द्या, म्हणजे खूप नंतर सुद्धा ते झालं. मला असं वाटलं कुठेतरी सुरळीत होईल, कुठेतरी बसून ठरवण्यात येईल, पण शेवटी दुर्लक्षच करायचं माझ्याकडे ठरल्यावर, हे पहा मी महाजन आहे. जिथं सन्मान नाही, जिथं उपेक्षा होती त्या जागी मी थांबू शकत नाही. महाजन काका, माझा शेवटचा प्रश्न असेल. तुमचं ज्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला किंवा पक्षातून बाहेर पडतात त्यावेळेस एक वाक्य होतं की पहलगाम हल्ला झाला. पहलगामच्या वेळेस मी थांबायला पाहिजे होतं. त्याचा अर्थ महाराष्ट्राला काही कळाला नाही. नाही, त्यावेळेस कसं होतं, पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून सगळे मतभेद विसरून सरकारच्या मागे, सरकार कोणत्या पक्षाचे, कोण सरकारला लीड करतं हा विषय नव्हता. उभा राहायला पाहिजे, देशाची एकी दिसली पाहिजे, त्याच्याविषयी आपण म्हणजे शंका व्यक्त नाही केली पाहिजे. आपल्या लष्कराच्या सामर्थ्यावर आपला विश्वास पाहिजे. मला वाटतं काहीतरी वक्तव्य त्याच्यातून थोडी वेगळी आली आणि मग आमच्यासारख्या प्रवक्त्यांना त्याला उत्तर देता देता खूप अडचण निर्माण होते. काका, पक्षाची भूमिका देखील प्रमुख कारण ठरली की कुठेतरी आता त्या भूमिकेसोबत तुम्हाला एवढे वर्ष काम करून घेतल्यानंतर जुळून घेणं कठीण होत चाललं होतं. कठीण होत चाललं होतं, पण मी काय म्हणलं की आम्हाला कळायचंच नाही काय चाललंय ते. आम्ही प्रवक्ते होतो, लोक आम्हाला विचारायचे, तर आम्ही काय उत्तर देणार? हे कुठल्याही पक्षात प्रवक्ता सुद्धा एक फार मोठं पद आहे, कारण तो पक्षाची प्रतिमा प्रसार माध्यमासमोर पर्यायाने जनतेसमोर उजळ करत असतो. आणि तोच या सगळ्या प्रक्रियेत जर दुर्लक्षित असला, आणि माझ्या बाबतीत खूप घडलं, कारण माझ्याकडे दुसरं कुठलं पदच नव्हतं, त्याच्यामुळे मी कुठल्याच प्रक्रियेत नव्हतो. चला ठीक आहे, आता आपण घर सोडलंय, घराच्या मालकाचा आणि घराचा प्रश्न. धन्यवाद. नक्कीच जी अपेक्षा होती, जे मला हवं होतं ते मिळालं नाही हे खरंच आहे. पण ज्यावेळेस भूमिका बदलल्या किंवा वेगवेगळ्या भूमिका घेण्यात आल्या त्यावेळेस कोंडी देखील होत होती. आता मी घर सोडलंय, जे घरात आहे त्यांचा प्रश्न आहे की घर कसं सांभाळायचं असं देखील त्यांनी सांगितलं. एक प्रकारे त्यांनी त्यांची खंतच व्यक्त केली. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.